आणखी एक महत्त्वाची बातमी, अजित पवार अधिवेशन काळात नॉट रिचेबल आहे। अजित पवार भुजबळांच्या नाराजीवरही अद्याप बोललेले नाहीत। अजित पवार काल आणि आजही अधिवेशनात अनुपस्थितच आहेत। अजित पवार दिल्लीत की नागपुरात ही कुणालाही माहिती नाहीये। तर भुजबळांच्या नाराजीवरही अद्याप अजितदादांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। अजित पवार अधिवेशन काळात नॉट रिचेबल आहे। अधिक माहिती आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, नेमके कुठे आहेत अजित पवार? नक्कीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार 2 दिवस झाले नॉट रिचेबल आहे। ते नेमके कुठे आहे? नागपूरला आहे की दिल्लीला गेले? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। महायुती सरकारमध्ये काही खाते वाटपावरून जे आहे ते रस्सीखेच सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वेळेस अजितदादाकडे असलेलं अर्थ खातं भाजपला हवं आहे। त्यासोबतच महिला व बालकल्याण ज्या खात्याच्या अंडर लाडकी बहीण योजना लॉन्च करण्यात आली, ते खातंही यावेळेस भाजपला पंकजा मुंडे यांच्यासाठी हवं आहे। त्यामुळे या दोन्ही खात्यांवरून रस्सीखेच सुरू असतानाच अजितदादा कालपासून नॉट रिचेबल आहे। कालपासून हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरू झालं, परंतु ते सभागृहात आले नाही। रात्री मुक्कामानं त्यांच्या बंगल्यावर ते नव्हते। आजही सकाळपासून TV9 मराठीची टीम सतत त्या ठिकाणी तैनात आहे, बंगल्यावर नाही। त्यामुळे अजितदादा कुठे हा प्रश्न उपस्थित होता। गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।